करोनाच्या काळामध्ये माझी ड्युटी लागलेली होती इथे बजाजनगरला. हां, ते आम्हाला ड्रेस वगैरे दिले होते, सॅनिटायझरच्या गाड्या वगैरे दिल्या किट होत्या. दिलं आपल्याला. हां, ते BPA किट सर्व दिलं होतं. मी तिथे म्हणजे मेन होतो. हां, हां. माझ्या कंट्रोलमध्ये 2-3 डॉक्टर होते, पोलीस होते, फायर फायटिंगची गाडी होती. आणि मग मी जास्त वेळ तिकडंच असायचो. तर ह्यांनी घरातलं राशन पूर्ण त्या आदिवासी लोकांना वाटून टाकलेलं होतं. संपूर्ण भारतभर सध्या धुमाकूळ घातलेली पार्टी म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी. दिपके भाऊ यांच्या घरी आपण आज आलेलो आहे आणि ते आपल्यासोबत त्यांचे आईवडील आहे. तर त्यांचं काय मत त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार. ताई, काय परिस्थिती आहे? काल कशी परिस्थिती होती आणि आज कशी परिस्थिती आहे? मी आज तर मोबाईलच नाही बघितला. मी शिर्डीला वॉटर पार्कला नातावांना घेऊन गेलेले होते. आज काही बघितलंच नाही मी. फक्त मला कोणी सांगितलं तेवढंच सही होतं आहे. बरोबर. एकंदरीत ह्या गोष्टी सुरुवातीची चाऊल कशी लागली तुम्हाला, म्हणजे की आज आपला अभिजित ह्या गोष्टी करू शकतो? मला चाहूल नाही लागली. मला कोणी तरी ते सांगितलं, मग मी हे उघडा म्हणे, तुम्ही अकाउंट आपलं हे इंस्टाग्राम बघा म्हणे. तर मी ते दुसऱ्या रील्स वगैरे बघत राहते. मग ते बघितलं तर सारखे त्याच रील्स आले त्याच्याच ह्याच्या. मग मला ते नवल वाटलं, बाबा हे असं कसं काय झालं म्हणून. मग त्याला तेवढा एक कॉल केला तर तो म्हणे तुला नंतर कॉल करतो म्हणे. मम्मी म्हटलं ठीक आहे. तर त्याने अजूनही मला कॉल वगैरे केला नाही. त्या कॉलला किती दिवस झाले समजा, किंवा किती वेळ झाला? तरी 2 दिवस झाले. 17 परवा 17च असेल ना, 17लाच संध्याकाळी. हां, टी व्ही उघडली की त्यांची न्यूज असती, मोबाईल उघडला की त्यांची न्यूज असती. याकडे आपण कसं बघता, काय वाटतं आपल्याला? काही नाही, मनामध्ये थोडी भीती वाटते, बाबा असं कसं काय हे झालं म्हणून भीती वाटते थोडीसं. भीतीचं काय समजा, त्याचं तर संपूर्ण भारतभर नाव घेत आहे सर्व इन्फ्लुएन्सर, मोठमोठे इन्फ्लुएन्सर ज्यांना लोक भेटण्यासाठी तर असतात ते लोक त्यांना फॉलो करतायत. ही खरं तर एक म्हणजे नवलच म्हणावं लागेल. याकडे आपण कसं बघता समजा? आता काय बघणार बाबा ह्या गटाकडनं, एवढं काही मला ते सांगता येणार नाही ना. बरोबर आहे. आणि त्याचा स्वभाव कसा होता? लहानपणाची तुम्ही संस्कार त्याच्यावरती जडणघडण केली. स्वभाव त्याचा शांतच आहे, लहानपणापासून शांत आहे. तो कधीच कोणाला बोलणार नाही, काही नाही, आदरानेच बोलेल कोणाला पण. बरोबर. शाळेतलं शिक्षण कुठं झालं? अल्फॉन्सो स्कूलला झालेलं आहे त्याचं. 10वी पर्यंत तो तिथेच होता, अल्फॉन्सोला होता. आणि नंतर 10वी 12वीचं समजा 11वी 12वी SB कॉलेजला झालं. या काळामध्ये त्यांनी काही इच्छा बोलून दाखवली होती का अशी मला? नाही, बिलकुल नाही. तो काहीच सांगत नाही, काहीच नाही. आज खरं तर एक क्रांती करू बघतोय, तर गरिबांच्या समस्येविषयी त्याच्या मनामध्ये काय भावना होती समजा? आता काय त्याला पहिल्यापासूनच वाटतं, गरिबाचं थोडीशी किवच येते त्याला आधीपासून. तो हॉटेलवर जरी गेला तर त्या वेटरला तो दादाच बोलल, आहोज आहोज आदरानेच बोलल. ते त्याला आधीपासूनच वाटतं ते. हां, म्हणजे एकंदरीत त्याच्या मनात सर्वांबद्दल आदराचीच भावना आहे. तो कोणालाही आदरानेच बोलेल, कधीच कोणाला नाही. आमच्या असं कामावाली जरी बाई असली की ते खाली बसवू देणार नाही. वरती बसूनच मावशी जेव्हा तुम्ही खाली बसायचं नाही. म्हणजे सर्वांना आई बाई ताई भाऊ करूनच हो, सर्वांकडे तो तसाच आहे. म्हणजे एकदम माणुसकीचा माणूस जर म्हणलं तर अभिजित भाऊ. माणुसकी त्याला पैशाचं असं बिलकुल काही नाही आहे. त्याला फक्त माणुसकी आहे त्याला. बरोबर. यासोबतच आपल्यासोबत अभिजित भाऊंचे वडील आहे. दादा, काय वाटतं आपल्याला सगळ्या गोष्टीकडे बघून? ना थोडी चिंताच वाटते आम्हाला. बाकी आनंद तर थोडा तर म्हणतात की बा एवढे फॉलोअर झाले. आम्ही कधी ते फॉलोअर गिलोअर काही पाहत नाही कधीच. तर इंस्टाग्राम आपण वापरता का? नाही, इंस्टाग्राम मला काल माझ्या नातवाने सांगितलं कसं चालवायचं. ते मला माहीत पण नव्हतं इंस्टाग्राम. म्हणजे तुम्ही कालपर्यंत इंस्टाग्राम सुद्धा ओपन नाही माझं मी फेसबुकला नाही, इंस्टाग्रामला नाही, ट्विटरला नाही. फक्त मी व्हॉट्सअप फक्त आहे माझं, तेवढंच वापरता येतं. एकंदरीत तुम्ही सोशल मीडियापासून कोसो दूर आहे? हो, कसं मला सोशल मीडियामध्ये नाहीच आहे, मी पाहतो. बरोबर आहे. तर सोशल मीडियापासून आपण दूर आहे, पण कोसोचे जवळपास जे हे आहे फॉलोअर्स ते आपल्या मुलाला फॉलो करतात. याच्यावरून आपल्याला काय वाटतं? काय वाटणार होतं ते, त्याला फॉलो काय करतात मला तेच काय कळत नाही. एवढे लोक त्याचे फॉलोअर कसे काय झाले? लोक त्यांच्याकडे जे आहे ना, ते एक प्रकारचा मसिया म्हणून किंवा काहीतरी समजा न्यायदाता म्हणून किंवा आपले मत मांडणारा म्हणून असं त्यांच्याकडे बघताय सध्याला. आता ते आहे, ते भारतीय परंपरामध्ये आहे. ते कोणाला वाटतं की बाबा कोणीतरी पुढे व्हावं, मग त्यांच्या मागे आम्ही जावं. बरोबर आहे. आणि आईने आपल्याला आता सांगितलं की बाबा गरिबांबद्दल त्याच्या मनात खूप माणुसकीची भावना होती. असा आपल्यासमोर एखादा प्रसंग घडला होता की ज्यावेळेस आपल्याला खरंच वाटलं की नाही, आपला मुलगा खरंच खूप गरिबांची दया करतो किंवा चांगली? ते करोनाच्या काळामध्ये माझी ड्युटी लागलेली होती इथे बजाजनगरला. हां, ते आम्हाला ड्रेस वगैरे दिले होते, सॅनिटायझरच्या गाड्या वगैरे दिल्या होत्या. आपल्याला. हां, ते BPA किट सर्व दिलं होतं. मी तिथे म्हणजे मेन होतो. माझ्या कंट्रोलमध्ये 2-3 डॉक्टर होते, पोलीस होते, फायर फायटिंगची गाडी होती. आणि मग मी जास्त वेळ तिकडंच असायचो. तर ह्यांनी घरातलं राशन पूर्ण त्या आदिवासी लोकांना वाटून टाकलेलं होतं. म्हणजे तुमच्या घरात जे होतं ते संपूर्ण तिने सगळे दिले
त्या लोकांना पैसे वगैरे किराणा सगळं दिलं होतं त्या लोकांना करोनाच्या वेळेसमध्ये. अरे म्हटलं बाळा असं नाही, तर नाही म्हणे मम्मी आपण खाऊ शकतो पण ते लोक खाऊ शकत नाही म्हणे. त्यांना खाली पार्किंगमध्ये झोपायला जागा दिली, घरातलं अंथरणं त्यांना नेऊन दिले, त्यांनी एवढी सेवा केली. ते लोक जवळजवळ 15 दिवस आमच्या इथे खाली होते पार्किंगमध्ये. मग असं म्हणावं की बाबा ती केलेली सेवा आज कुठेतरी कामी आली आणि त्याला पूर्ण भारत त्याला त्याचं फळ भेटलं असेल, कारण त्याचं पुन्हा त्याला भेटलं. हो नाही त्यावेळेस त्यांनी खूप केलं, करोनाच्या पिरियडमध्ये खूप केलं त्याने. त्यावेळेस काय वाटलं होतं आपल्याला समजा? नाही त्यावेळेस राग पण यायचा की बाबा हा घरातलं नुकसान करायला लागला, सर्व सामान देतोय, पुन्हा किराणा बाहेरून पण आणून द्यायचा. बेस्ट प्राईजमधनं त्यांनी भरपूर किराणा आणून त्या लोकांना वाटला. साधारणतः अंदाजे किती वाटला होता समजा, किती किमतीचा वाटला? भरपूर इथे बरेचसे 15-20 जण होते ना खाली. सर्वांचं जेवण खाऊन ते खाली त्यांना चुली पेटवायला लावल्या होत्या. इथेच करा आणि इथेच खा, तुम्ही पायी काही जाऊ नका म्हणे. म्हणजे ज्या काळामध्ये लोक सुरक्षेचा ही काळजी घ्यायची, त्या काळात संपूर्ण लोकांना त्यांनी इथे जेव खाऊ घातलं, त्यांची पूर्ण काळजी त्यांनी घेतली. हो खूप काळजी घेतली त्यावेळेस. ते लोक अक्षरशः जातावेळेस त्याच्या पाया पडत होते, तर नाही म्हणे पाया वगैरे पडू नका म्हणे, हे माझं काम होतं म्हणे तुम्हाला मदत करायची. आणि का दादा, आता समजा आपली कौटुंबिक परिस्थिती काय आहे की आज दिवसभरात आपल्याला फोन किती आले किंवा नातेवाईकांकडून काय आपल्याला त्यांचे मत आले किंवा समजा समाजाकडून आपल्याला काय काय रिस्पॉन्स आले आई वडील म्हणून समजा? ना माझं मित्र परिवार हे यांचे हेच फोन होते की ते खूप पुढे गेला म्हणून, तो त्यांनी खूप नाव केलं म्हणून प्रत्येकजण हेच बोलत होतं. बरोबर. हां मग तुम्हाला जी चिंता वाटते ती का वाटते? आता माझा मुलगा म्हणून चिंता वाटते ना. ते दुसऱ्याच्या दृष्टीनं तो आहे, तो चांगला असेल किंवा दुसऱ्यासाठी तो काम करेल, ते सर्व ठीक आहे. मग तो माझा मुलगा म्हणून मला तर चिंताच वाटते ना. बरोबर आहे. साधारणतः कुटुंबाला वेळ कमी मिळेल. हां असंही त्यांनी जास्त कुटुंबासोबत राहिलाच नाही ना. तो 10 वर्षापासून बाहेरच येतो. हां तर धन्यवाद मित्रांनो. आपण बघत आता न्यूज मराठवाडा. हे होते आपल्या अभिजित दिपके यांचे आई वडील. त्यांनी आपल्याला छान प्रतिक्रिया दिली. धन्यवाद.